नमस्कार मंडळी, मी आज माझ्या आईच्या हातची एक खास आणि पौष्टिक अशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. नाचणी तांदळाची मऊ जाळीदार आंबोळी. सर्वात आधी हे साहित्य आपण 2 वेगळ्या भांड्यांमध्ये भिजवणार आहोत. एका भांड्यात 2 ग्लास तांदूळ, पाऊण ग्लास उडीद डाळ, थोडीशी हरभरा डाळ आणि 1 चमचा मेथी घालायची आहे. हे सर्व एकत्र करून पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाणी घालून झाकण घालून ते बाजूला ठेवायचं आहे. आता दुसऱ्या भांड्यात 2 वाटी नाचणे आणि 1 चमचा धणे घालायचे आहेत. तेही 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी घालून हे 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवा. धान्य छान भिजल्यानंतर पहिल्यांदा एका मिक्सरच्या भांड्यात तांदूळ आणि उडीद डाळीचे मिश्रण वाटून एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. दुसरी स्टेप, मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण भिजवून ठेवलेले नाचणी आणि धणे आहेत ते बारीक वाटून घ्यायचे आहेत. वाटलेली नाचणी एका दुसऱ्या पातेल्यात वरती चाळणी ठेवून गाळून घ्यायची आहे. यामुळे नाचणीचा संपूर्ण अर्क आणि सत्व पिठात उतरतं. आता जो वरचा चोथा बाजूला निघतो तो फेकून द्या. आता दोन्ही पिठं एकत्रित करून त्यात मीठ आणि साखर घालून ते 7 ते 8 तासासाठी आंबवण्यासाठी ठेवा. हे बघा किती मस्त पीठ फुललेलं आहे. आता गरम तव्याला थोडं तेल लावून तव्याच्या मध्यभागी 2 मोठे चमचे पीठ घालून हलक्या हाताने पसरून घ्या. पिठाला छान जाळी आली की दोन्ही बाजूंनी हलके शेकून घ्या. बघा, मऊ लुसलुशीत आणि पचायला एकदम हलकी नाचणे आणि तांदळाची आंबोळी तयार आहे. ही तुम्ही चटणीबरोबर किंवा उसळीबरोबर खाऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.